तो आहार, विहार आणि विचार. आयुर्वेदात हे मूलस्तंभ सांगितलेत जीवनाचे. तर आहारामध्ये काही कमतरता असतात म्हणून इम्युनिटी वीक होते. म्हणून तुमचं पचन महत्त्वाचं चांगलं असणं खूप 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 महत्त्वाचं आहे. हे ते अंडरलाईन करून घ्यायला की पचन चांगलं असणं महत्त्वाचं आहे इम्युनिटीसाठी. आपल्याकडे खूप लहानपणापासून वेगवेगळे वॅक्सिनेशन घेतले जातात. मग ती इम्युनिटी कुठल्या सेगमेंटमध्ये येते? की याच्या पुढे जर असा व्हायरस आला तर त्याच्याशी मी कसं लढायचं याचं ट्रेनिंग आपण शरीराला देतो. त्याला आपण म्हणतो वॅक्सिनेशन. तो की महिला थोडं लवकर आजारी पडतात असं जाणवतं किंवा एकंदरीत आपण म्हणतो की नाही तुमची इम्युनिटी काय कन्सिडरेबल असतं म्हणून. उलट आहे बरं का हे. कारण इस्ट्रोजनचं प्रोटेक्शन असल्यामुळे महिलांची इम्युन सिस्टीम चांगली असते आणि टेस्टोस्टेरॉनमुळे उलट पुरुष प्रोन असतात असं सायंटिफिक आहे. एक सामान्य व्यक्ती आहे किंवा एक सामान्य महिला आहे जी घरात बसलेली आहे आणि तिला ओळखायचं की तिची इम्युनिटी किती चांगली आहे किंवा नाही आहे. मी सगळ्यात महत्त्वाचं हे ते सांगेन की प्राणायाम खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी. पण मग सतत थकल्यासारखं वाटणं हे खूप झालं आजकालच्या